आज वडगाववरनं वार्ड क्रमांक 13 मधील सर्व माता बंधू भगिनींना आज आपण अक्कलकोट देवदर्शनासाठी 400 ते 500 लोक आपण अक्कलकोट दर्शनासाठी घेऊन चाललेलो आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण अक्कलकोटला वडगाव ते अक्कलकोट, अक्कलकोट ते वडगाव असं नियोजन केलेलं आहे। कशा पद्धतीने नियोजन केलं? किती महिला पुरुष तुम्ही घेऊन जाणार आहात? कुठे कुठे दर्शन करणार आहात? पूर्ण निघताना 400 महिला व पुरुष 400 ते 450 लोक या ठिकाणी भक्त अक्कलकोट या ठिकाणी देवदर्शनाला चाललेलो आहे। स्वामींच्या विनायक रामदास बेगडे, वडगावातील बेगडे परिवारातील की ज्या बेगडे परिवारामध्ये आज अनेक वर्ष स्वामी समर्थ या पालखी सोहळ्याचं आयोजन केलं जातं। दरवर्षी या कुटुंबामध्ये हजारो लोकांना अन्नदान त्या ठिकाणी केलं जातं। राजकीय, सामाजिक आणि सांप्रदायिक वारसा असणारा हा परिवार, या परिवारामध्ये राजकीय दृष्टिकोनातून गावातील एक महत्त्वाची आणि तालुक्यातील भूमिका बजावत असताना याच कुटुंबातील सौ मंगल बंडोपंत बेगडे या देखील जिल्हा परिषद सदस्य माझे या ठिकाणी होऊन गेल्या। आजही स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि वडगाव शहर भारतीय जनता पार्टीचे युवा विनायक रामभाऊ बेगडे हे आज या संपूर्ण सर्व तीर्थयात्रा चाललेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि महिलांचं नेतृत्व करीत आहेत। आणि सालाबाद प्रमाणे याही वर्षी ते देवदर्शनासाठी या संपूर्ण असणाऱ्या महिलांना त्या ठिकाणी घेऊन जात आहेत। उद्याच्या येऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या दृष्टिकोनातून देखील धार्मिक आणि अधिष्ठान देव, देश आणि धर्म या तत्वावर आधारित या परिवाराचं असणारं गावातील योगदान आज त्या निमित्ताने त्यांनी देखील उद्याच्या वडगाव असणाऱ्या नगरपंचायतीच्या दृष्टिकोनातून आपल्या एक तयारीचा प्रमुख मार्ग म्हणून सर्वात पहिला देव, देश आणि धर्म या तत्वावर एक धार्मिक मार्ग पकडून आज या तीर्थयात्रेला त्यांनी शुभारंभ केला। निवडणूक आल्यानंतर आपण पाहतो की सगळीकडे वेगवेगळ्या पार्ट्या केल्या जातात। कुठेतरी एक तरुण ज्या युवक मतदार यादीमध्ये येतो नको त्या वाम मार्गाला लावलं जातं, परंतु हा एक चांगला उद्योग डोळ्यासमोर ठेवून आज विनायकने स्वामी समर्थ प्रतिष्ठानचा अध्यक्ष या नात्याने या सर्व लोकांना देवदर्शनाला घेऊन चालला, म्हणजे एक चांगला संदेश यातून संपूर्ण समाजाला मिळतोय। मी संपूर्ण आमच्या तमाम वडगावकरांच्या वतीने या प्रवास यात्रेला मनापासून शुभेच्छा देतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।